आज महापौर स्थायी समिति सभापति साथ ही गहराईकरण उपसमिति के सदस्यों ने गहराईकरण के काम का प्रत्यक्ष निरीक्षण किया। इस दौरान स्थायी समिति के गहराईकरण उपसमिति के सदस्य पप्पू देशमुख ने किस प्रकार अनेक गंभीर बातों को सामने रखा, देखते हैं इस खबर में। इरई नदी गहराईकरण चरण 2 काम का कथित गैर मामले में आज महापौर स्थायी समिति सभापति साथ ही गहराईकरण उप समिति के सदस्यों ने गहराईकरण के काम का प्रत्यक्ष निरीक्षण किया। स्थायी समिति के गहराईकरण उप समिति के सदस्य पप्पू देशमुख ने नदी की वस्तुस्थिति दिखाते हुए काम के अनेक गंभीर कमियों को सामने लाया। आज हुए इस निरीक्षण में महापौर संगीता खांडेकर, स्थायी समिति सभापति मनस्वी गिरे, गहराईकरण उप समिति के सदस्य श्रुति घटे, शहर अभियंता रवि हजारे, सहायक अभियंता आशीष भारती उपस्थित थे। कल दी गई लेखी शिकायत के बाद आज यह संयुक्त निरीक्षण किया गया। निरीक्षण के दौरान देशमुख ने गहराईकरण से निकाले गए मिट्टी के गायब हुए ढेर, नदी पात्र में ही डाली गई मिट्टी, साथ ही काम की प्रत्यक्ष स्थिति की कमियां अधिकारियों के सामने लाई। कुछ स्थानों पर अपेक्षित पैमाने पर गहराईकरण न होने का भी उन्होंने दिखाया। महापौर और स्थायी समिति सभापति ने पूरा मामला गंभीरता से लेते हुए संबंधित अधिकारियों को गहराईकरण के काम की विस्तृत जांच करने के निर्देश दिए। काम की अनियमितता के साथ ही विस्तार पूर्वक अहवाल पेश करने का भी उन्होंने बताया। नगर सेवक पप्पू देशमुख ने महापौर स्थायी समिति सभापति और मनपा आयुक्त को दी गई शिकायत में गहराईकरण के मिट्टी की अवैध बिक्री, ऑनलाइन QR कोड द्वारा पैसे स्वीकारना, साथ ही काम की आंकड़ों की बड़ी गड़बड़ी, इस संदर्भ में गंभीर आरोप किए थे। इस शिकायत के बाद प्रशासन में खलबली मची होकर आज का प्रत्यक्ष निरीक्षण महत्वपूर्ण माना जा रहा है। इरई नदी गहराईकरण के नाम पर हुए गैर मामलों की निष्पक्ष जांच कर दोषी पर कड़ी कार्रवाई करे, ऐसी मांग जन विकास सेना की ओर से फिर की गई है। तो आइए सुनते इस संदर्भ में स्थायी समिति के गहराईकरण उप समिति के सदस्य पप्पू देशमुख ने क्या कहा। इरई नदीच्या खोलीकरणाचं महानगरपालिकेच्या मार्फत पुन्हा जे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थायी समितीची एक उपसमिती 5 सदस्यीय तयार करण्यात आली होती। त्याच्या अध्यक्षा माननीय सौ मनस्वी गिरे मॅडम होते आणि आम्ही बाकीचे सदस्य होतो। तर या कामाची या उपसमितीचा सदस्य म्हणून मी 3 दिवस वृक्षाईचे श्री कुशबराव कायरकर यांच्यासह 3 दिवस या कामाची पाहणी केली असता जे निष्कर्ष आढळून आलेले होते धक्कादायक, ते सगळे निष्कर्ष एक अहवाल तयार करून आम्ही काल माननीय महापौर मॅडम, माननीय सभापती मॅडम आणि माननीय आयुक्त साहेब यांना दिले होते। लेखी अहवाल दिला होता। त्याच्या अनुषंगाने आज दिनांक 9 जून रोजी आम्ही माननीय महापौर मॅडम यांच्यासह आणि आमच्या उपसमितीच्या अध्यक्षा आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा माननीय सौ मनस्वी गिरे मॅडम आणि सदस्य सौ श्रुती घटे मॅडम या सगळ्यांची एक टीम बनवून अधिकारी व कंत्राटदारासह पुन्हा एकदा आज आम्ही इरई नदीच्या खोलीकरणाची पाहणी केली आणि रुईबन मंदिराजवळ, हनुमान मंदिराजवळ जे माता मंदिर आहे नदीच्या पात्रामध्ये, त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणाची पाहणी केली। नदीच्या पात्रात नदीने गाळ टाकल्याचं तिथे निदर्शनास आलं। पुन्हा एकदा रुईबन मंदिरासमोरील माती चोरी गेल्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केला। तिथे स्थायी समिती मॅडम आणि महापौर मॅडम त्यांना विचारलं सुद्धा, माती चोरी कशी जाते, टोपल्यानं नेली का, JCB लावल्याशिवाय, हायवा लावल्याशिवाय माती जाऊ शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना ते तुम्हाला दिसलं कसं नाही, त्याची माहिती का दिली नाही, असा सवालही त्यांना अधिकाऱ्यांना करण्यात आला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या इतर ठिकाणी जी मातीची पाहणी केली, अतिशय कमी प्रमाणात मातीचे ढिगारे आहेत आणि नदीच्या पात्रात थोड्याशा पावसामुळे काल पूर्ण मातीचा चिखल झालेला आहे, तिथंच माती जमा आहे। या सगळ्या कामाची पाहणी आम्ही केलेली आहे। आमच्याकडे जी माहिती आहे, मोठ्या प्रमाणात या मातीची विक्री करण्यात आलेली आहे। मातीचा गाड काढण्याचं काम आणि 500 मीटरच्या मर्यादेपर्यंत ते पोहोचवण्याचं काम, याचे पैसे महानगरपालिका कंत्राटदाराला देणार आहे। परंतु त्याचे पैसे देत असताना कंत्राटदाराने माती विकून त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले आणि महसूल जो आहे शासनाचा तो सुद्धा बुडवला। महसूल विभागाला अंधारात ठेवले आणि याच्यामध्ये महसूल विभागाचे कर्मचारी सामील आहेत का, कोणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सामील आहेत का, ते तपासणं जरुरी आहे। त्यामुळे जेवढी माती काढली तेवढ्याच काढलेल्या मातीचे गाडाचे पैसे द्यायचे असे निर्देश स्पष्टपणे समितीने, उपसमितीने आणि महापौर मॅडम यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि जी काही मातीची चोरी झाली असेल, अवैध विक्री झाली असेल, त्याच्या संदर्भात अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाला, महसूल विभागाला पाठवायचा व त्या अनुषंगाने कारवाई करायची असाही निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। खोलीकरण हे जनतेचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी, चंद्रपूरकरांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी झालं पाहिजे। वारंवार खोलीकरणाच्या नावाखाली शासनाच्या निधीची जी उधळपट्टी होत आहे ती होऊ देणार नाही आणि ती करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करू, हा आमचा जनविकास सेनेचा निर्धार आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।